नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही थंबनेल आणि टायटलमध्ये बघितलंच असेल की 30 रुपयामध्ये आपल्याला एसटी महामंडळाची ज्या ठिकाणी बस थांबेल, ज्या हॉटेलवरती बस थांबेल त्या ठिकाणी आपल्याला 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळत असतो। मित्रांनो, ही योजना आता देखील सुरू आहे का की बंद झालेली, यामध्ये मित्रांनो खूप संभ्रम आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम ही योजना काय आहे हे जाणून घेऊ आणि मित्रांनो ही योजना आता देखील चालू आहे की बंद आहे याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आपण ही योजना सुरू केव्हा झाली होती ते जाणून घेऊ। मित्रांनो, ही योजना सुरू झाली होती 2016 मध्ये। त्यावेळेचे परिवहन मंत्री होते दिवाकर रावते साहेब। 2016 पासून ही योजना सुरू झाली होती। तर मित्रांनो, ही योजना काय आहे तर आता आपण जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महामंडळाची नाश्ता लूट थांबवणारी प्रवासी योजना। मित्रांनो, या योजनेमध्ये आपल्याला मिळत असतं, इथं तुम्ही बघू शकता आपल्याला पोहे किंवा इडली, पाववडा, मेदूवडा, शिरा किंवा उपमा यापैकी मित्रांनो आपल्याला एक मिळेल। यापैकी काही एक आणि प्लस त्यामध्ये चहा मिळणार। मित्रांनो बघू शकता फक्त 30 रुपयामध्ये। मित्रांनो, जर तुमच्याकडनं जास्त पैसे घेत असतील तर तुम्ही इथं बघू शकता जादा दर मागितल्यास थांबा रद्द होऊ शकतो। ज्या हॉटेलमध्ये आपल्या एसटी महामंडळाचे बस थांबतात तर तुमच्याकडनं जास्त पैसे घेत असतील तर त्या ठिकाणी बस थांबणार नाही किंवा त्या ठिकाणी जी बस थांबत असते त्या हॉटेलचा जो थांबा असतो तो रद्द होऊ शकतो। मित्रांनो, तुम्ही तक्रार देखील करू शकता। तुम्ही या ठिकाणी नंबर बघू शकता 022-230-7553 तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नंबर देखील बघू शकता। जर तुमच्याकडनं जास्त पैसे घेत असतील तर तुम्ही तक्रार करू शकता। मित्रांनो, प्रवाशांकरिता राप महामंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय। तर मित्रांनो, आता देखील ही योजना सुरू आहे की नाही याबद्दल खूप संभ्रम आहे। तर आता आपण एसटी महामंडळाचं नुसत्याच 2 दिवसापूर्वी एक परिपत्रक आले, त्या परिपत्रकमध्ये काय दिलेले ते आता आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, आपल्याकडे परिपत्रक आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिनांक 12/12/2023 नुसत्याच 2 दिवसापूर्वी आपल्याला परिपत्रक काढले, अति महत्त्वाचे या ठिकाणी दिलेले। इथं तुम्ही बघू शकता प्रति विभाग पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तुम्ही या ठिकाणी सर्व विभाग बघू शकता। मेन मुद्दा मित्रांनो इथं बघा, विषय राप महामंडळाच्या अधिकृत थांब्यावर 30 रुपयामध्ये चहा, नाश्ता व नाथजल पाणी बाटली उपलब्ध करून देण्याबाबत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 30 रुपयामध्ये आपल्याला नाश्ता आणि चहा, त्याचबरोबर मित्रांनो त्या हॉटेलवरती जे आपल्या एसटी महामंडळाची नाथजल पाणी बॉटल आहे ती देखील त्या ठिकाणी असल्या पाहिजे। संदर्भ जे आपलं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे माननीय लोकप्रतिनिधीकडून वारंवार विचारणा करण्यात येत असलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याकडे हे पूर्ण परिपत्रक आलेले, यामध्ये सगळं दिलेले मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगितलं। मित्रांनो, आता देखील मित्रांनो ही योजना सुरू आहे। जर तुम्हाला हे परिपत्रक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्यावरती मला हाय पाठवा, तुम्हाला मी हे परिपत्रक पाठवेल, तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता। मला फक्त मित्रांनो तुम्हाला एवढंच माहिती सांगायची होती की जी 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्त्याची जी योजना होती ती आता देखील सुरू आहे। मित्रांनो, ही योजना जवळपास 2016 पासून सुरू होती। प्रवाशांनी तक्रार केलेली होती, त्यामुळे महामंडळाने आपल्याला पूर्ण परिपत्रक काढलं आणि खरं काय खोटं काय ते आपल्याला सांगितलं। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल ही योजना आता देखील चालू आहे। जर मित्रांनो ह्या योजनेची अंमलबजावणी झाली नाही तर तुम्ही तक्रार करू शकता। मी तुम्हाला मोबाईल नंबर मागे सांगितला, तुम्ही बिनधास्त कॉल करून सांगू शकता की अशा बस स्थानकावरती आम्हाला आजही 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळत नाही। तर मित्रांनो, ही माहिती, ही योजना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजली पाहिजे की ही योजना आता देखील चालू आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा कळवणकर या आपल्या YouTube चॅनलला।